अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम गोरक्ष जालंधर जरपडाक्ष अडभंग गाने पमचिंद्रराध्या चौरंगी रेवानक भरती संज्ञा भूम्यां प्रभू नवनाथ सिद्ध. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चालू असलेली सेवा नवनाथ भक्तिसार ज्या ग्रंथाच्या माध्यमातून लिहिला तो ग्रंथ म्हणजे गोरक्ष किमयागारी नावाचा ग्रंथ. आणि त्या गोरक्ष किमयागारी ग्रंथाच्या आधारे लिहिलेला नवनाथ भक्तिसार आणि त्याचा मूळ ग्रंथ गोरक्ष किमयागारी. आणि हा मूळ गोरक्ष किमयागारी नावाचा ग्रंथ बंगाली भाषेतून मराठीत आणला आणि त्याचा जो काही मराठी अनुवाद केला तर संक्षिप्त अशा प्रकारचा हा ग्रंथ, परंतु त्याचं विस्तृत असं विवेचन आपण तत्वगुजबानी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तत्वदर्शी योगेश दादा दाभाडे यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी श्रवण करत आहात. आणि आतापर्यंत आपण या ठिकाणी श्रवण केलं की श्रीराज्यामध्ये गोरक्षनाथ गेलेले आहेत. फार त्यांच्यावरती डाव टाकले गेले की हा या माया मोहामध्ये अडकेल, संसार सुखामध्ये अडकेल. परंतु किलोत्तळेच्या त्या मैनाकिनीच्या कुठल्याही डावपेचामध्ये गोरक्षनाथ अडकले नाही आणि शेवटी अट्टहासाने हट्टपूर्ण अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथाला घेऊन ते आता साधू चलता भला गंगा बहती भली या न्यायाने आता धर्मप्रचारासाठी, नाथ संप्रदायाच्या प्रचारासाठी, तुम्हाला आम्हाला प्रबोधित करण्यासाठी आता मच्छिंद्रनाथांना घेऊन गोरक्षनाथ महाराज मीननाथासोबत तीर्थ भ्रमंतीसाठी निघालेले आहेत. आणि इतकी दिवस श्री राज्यामध्ये राहिलेली ती मैनाकिनी अत्यंत दुःखी झालेली आहे. ज्या मच्छिंद्रनाथांनी मला एका स्त्री जातीला जे काही सुख पाहिजे असतं पुरुषांकडून ते सर्व सुख मला मच्छिंद्रनाथांनी एवढ्या दिवसामध्ये दिलं. अहो एवढंच काय, या मच्छिंद्रनाथांपासून मला एक पुत्ररत्न सुद्धा प्राप्त झालं, नाव त्याचं मीननाथ. आणि इतक्या दिवस हे सहजीवन आम्ही जगलो, हा सहवास मला या महात्म्याचा लाभला आणि हा महात्मा आज माझ्यापासून दूर जातोय. ते विरह दुःख मी कसं सहन करू हा प्रश्न त्या मैनाकिनीला पडलेला आहे. आणि मायायोग नावाचा हा नवीन भाग आज आपण 22वा गोरक्ष किमयागारी नावाच्या ग्रंथातून श्रवण करणार आहोत. नेमकं पुढं झालं काय? ज्यावेळी श्री राज्य मच्छिंद्रनाथांनी सोडलं, मैनाकिनीला त्यागलं, नंतर त्या मैनाकिनीची काय अवस्था झाली, मच्छिंद्रनाथ महाराज नेमके पुढे गेले कुठं, या संबंध बाबी या ठिकाणी आपल्याला श्रवण करायच्यात. सिंहली सिप जाई मुक्ता मैनाकिनी बंगलेसी चाले मच्छिंदरू मार्गीच तयासी भेटे कानी फातो तपस्वी बैसला केदारासी. प्रसंग असा आहे, मच्छिंद्रनाथांनी श्री राज्य सोडलेलं आहे आणि त्या मैनाकिनी राणीला अत्यंत तीव्र अशा वेदना होत आहेत, तीव्र असं दुःख होत आहे की ज्या मच्छिंद्रनाथांच्या सोबत मी इतका काळ घालवला, इतका वेळ घालवला, इतका दिवस मी एकत्र राहिले, परंतु त्याच मच्छिंद्रनाथांना आज मला सोडण्याची वेळ येते आहे. कारण की मैनाकिनीचा जो शाप आहे तो शापाचा कार्यकाळ एक्सपायरी डेट झालेली होती आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी विधी लिखितच ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ह्या गोष्टी घडणारच होत्या. आणि ती ज्यावेळेस मोठमोठ्याने दुःख व्यक्त करायला लागली, रडायला लागली, कोणाला काही बोलेना, चालेना, जेवेना, तिची विरह कथा सांगावं तरी कुणाला असा तिला प्रश्न पडला आणि ती अत्यंत दुःखी झाली. आणि मग त्या ठिकाणी उपरिचर नावाचे वसू आले आणि तिला त्यांनी सांगितलं, मैनाकिनी एवढी का तू दुःख करतेस, एवढं दुःख करणं योग्य नव्हे, हे विधिलिखितच आहे. तुझा शाप जो मी दिला होता तुला, माझा विषय दंड तू पाहिला होतास त्यावेळेस, तर तो शाप आता संपलेला आहे आणि म्हणून निश्चितच तुला आता हे श्री राज्य सोडायचं आहे. आणि म्हणून
गोरक्षनाथ हे विरक्त आहेत, नाथ आहेत, ते त्यांच्या गुरुला घेऊन जाणार हे सुद्धा विधी लिखित होतं. कारण की मारुतीने काही कार्यापुरतं त्या ठिकाणी तुला जे वचन दिलं होतं तर त्या एका कार्यकाळापुरतं मच्छिंद्रनाथांना योजिलं होतं, त्यांची योजना केली होती आणि म्हणून त्यांचा सहवास तुला लाभला होता. परंतु आता तुझा शापही संपलाय. मच्छिंद्रनाथांनी जे काही वचन दिलं होतं मारुती रायांना तेही पूर्ण झालंय आणि आता गोरक्षनाथ जे गुरुच्या भेटीसाठी तळमळत होते आता पुढील कार्यासाठी मच्छिंद्रनाथ त्यांच्या सोबत गेलेत. म्हणजे अशा तिन्ही गोष्टी या ठिकाणी परिपूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तुला दुःख करणे या ठिकाणी योग्य नाही. आता तू या ठिकाणाहून चल, तुला सिंहल द्वीपामध्ये जायचं आहे, सिंहल द्वीपामध्ये जायचंय. ती म्हटली महाराज तुम्ही सांगताय गोष्ट खरी आहे, परंतु मला हे विरह दुःख सहनच होत नाही, विरह दुःख सहनच होत नाही. ते मच्छिंद्रनाथ काय त्यांचं राहणीमान होतं, ते नाथ होते, परंतु इतक्या वर्ष त्यांचा सहवास लाभला. आता असं वाटत नाही की मच्छिंद्रनाथांपासून अलग राहावं, विलग राहावं, वाटत नाही. आता काय करू मी, माझं मन मानत नाही, माझं मन मानत नाही. दिल है की मानता नाही आपण म्हणतो तसं ही अवस्था ह्या मैनाकिनीची झाली. त्यावेळेस उपरिचर वसू म्हटले अगं मैनाकिनी आई, काही काळानंतर इथून पुढे 12 वर्षानंतर इंद्र जे आहेत ना तर ते सिंहल द्वीपामध्ये मोठा यज्ञ करणार आहेत बघ, आणि मोठं महायज्ञ त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश इतर सर्व देवगण तर येणारच, परंतु त्या ठिकाणी नवनाथांना सुद्धा बोलवलं जाणार आहे, त्यांना सुद्धा निमंत्रण दिलं जाणार आहे. आणि त्यावेळेस मच्छिंद्रनाथ सुद्धा येतील. तुला वचन देतो म्हणे, वचन देताय पक्क? म्हटले हो पक्क वचन देतो मी तुला. मग ठरलं, जर मच्छिंद्रनाथ जर मला जर भेटतील, जर भेटणार जर असतील, मच्छिंद्रनाथांना जर भेटणार जर असताल तरच मी सिंहल द्वीपाला यायला तयार आहे, असं कोण म्हणतं? मैनाकिनी म्हणते. आणि मग ते उपरिचर वसू म्हणतात पक्का, मी तुला विश्वास देतो, खात्रीने तुला मी सांगतो की इथून पुढे आजपासून 12 वर्षाने, कधी आजपासून 12 वर्षाने इंद्र ज्यावेळेस सिंहल द्वीपामध्ये महायज्ञ करतील त्यावेळेस नवनाथ सुद्धा येतील, नवनाथांसोबत अनेक देवी देवता येतील. त्यावेळेस मी तुझी आणि मच्छिंद्रनाथाची पुनच्च एकदा भेट घालून देईल. त्यावेळेस तुझा पुत्र मीननाथ सुद्धा सोबत असेल, गोरक्षनाथ सुद्धा सोबत असतील, नवे नवे नाथ पंथाचे असे अनेक ऐश्वर्य संपन्न असे नाथ त्यावेळेस सर्वजण एकत्र आलेले असतील. आणि ही गोष्ट त्या मैनाकिनीला पटते, तिची समजावूत अशा पद्धतीने उपरिचर वसू घालतात. आणि मग ती म्हणते ठीक आहे, मच्छिंद्रनाथांची भेट जर इथून पुढे 12 वर्षांनी जर होत असेल तर मी सिंहल द्वीपाला यायला तयार आहे. परंतु या श्री राज्याची राणी मैनाकिनी होती, म्हणजे मी स्वतः होते, परंतु माझी नैतिक जबाबदारी आता श्री राज्यावरती, या सिंहासनावरती कोणाला तरी नियुक्त करावं, त्याशिवाय मी सिंहल द्वीपाला येऊ शकत नाही. आणि मग त्यावेळेस दैरभामा नावाची एक दासी दैरभामा तिचं नाव, आणि तिला त्या राजसिंहासनावरती श्री राज्याच्या विराजमान करते, तिचा राज्याभिषेक करते. आणि तिथून उपरिचर वसू सोबत ही जी काही मैनाकिनी आहे, किलोत्तळा तिचं नाव, पद्मिनी तिचं नाव, अनेक नावांनी विभूषित असणारी ती राणी त्या ठिकाणी सिंहल द्वीपाला जाते. मग मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचं नेमकं झालं काय हो, ही नेमकी गुल्ली कुठं, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. बंगाल्याशी चाले मच्छिंदरो, श्री राज्यापासून बंगाल देशाजवळ, आणि म्हणून तर बंगाल प्रांतामध्ये मच्छिंद्रनाथ, मीननाथ आणि गोरक्षनाथ असे सोबत निघालेले आहेत. त्यासी हो चालत असताना मार्गीच तयांसी भेटे कानी फातो, तपस्वी बैसला केदारासी. गोरक्षनाथ
12 वर्ष तपश्चर्येसाठी केदाराला बसलेले होते. 12 वर्षाची तपश्चर्या झाल्याच्या नंतर गोरक्षनाथ महाराज त्या केदारनाथातून बाहेर निघाले. त्या गुफेतून ते बाहेर निघाले. 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाली आणि आपल्या गुरुच्या शोधामध्ये ते आता निघालेले. आणि त्यावेळची जी काही ते गुरुच्या भेटीपर्यंतची जी काही जीवनातील अनुभव आहेत, तपश्चर्या पूर्ण झाल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांची श्री राज्यामध्ये भेट होऊस तर जे काही त्यांना अनुभव आले, जे काही गोष्टी घडल्या, तर त्या सर्व गोष्टी या ठिकाणी त्या गुरूंना ते सांगतायत, मच्छिंद्रनाथांना सांगतायत गोरक्षनाथ महाराज. आणि म्हणतायत, गुरुदेव 12 वर्षाची तपश्चर्या माझी पूर्ण झाली आणि 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्याच्या नंतर मी तुमच्या भेटीसाठी केदारनाथ जो आहे, तो परिसर जो आहे, तो हिमालय आहे, तो मी सोडला आणि मी इकडे तिकडे भ्रमंती करायला लागलो, गुरूंचा शोध घ्यायला लागलो. त्यावेळेस गोष्ट अशी घडली, मी जगन्नाथपुरीवरून निघालो होतो आणि जगन्नाथपुरीवरून निघालेला असताना राज पल्ला पुढे चालल्याच्या नंतर मला एका नाथ पंथाची भेट झाली आणि नाव त्याचं होतं कानिफनाथ. त्याचे गुरुचं नाव होतं जालंधरनाथ. आणि कानिफनाथाचं नाव काढलं, गोरक्षनाथ ढसा ढसा रडायला लागले. महाराज मच्छिंद्रनाथ विचारत आहेत, अरे गोरक्ष, तुला रडायला काय झालं? काय असं घडलं की तुला एवढं रडायला येतंय, एवढं तुला वाईट वाटतंय? म्हटलं, महाराज, नाथ पंथावरती फार बिकट संकट आलं होतं. झालंय काय नेमकं, सांग मला, काय घडलं नेमकं? म्हटलं, महाराज, कानिफनाथाची माझी भेट झाली, आम्ही एकमेकांची विद्या जाणून घेतली आणि त्यावेळेस मला कळालं की कानिफनाथ म्हणजे जालंधरनाथांचे शिष्य. आणि जालंधरनाथ महाराज ज्यावेळेस मी त्या बंगाल देशामध्ये गेलो होतो, तर तिथील तो गोपीचंद नावाचा राजा, तर त्या गोपीचंद नावाच्या राजाने काय केलं माहिती का? या जालंधरनाथांना घोड्याच्या लिदीमध्ये पुरून टाकलं. महाराज, नाथपंथाची ही एवढी विचित्र अवस्था पाहून मला अत्यंत तीव्र वेदना झाल्या, दुःख झालं, हळहळ वाटली. नाथपंथ योग्यासोबत अशा प्रकारचं वर्तन करणं किती वाईट गोष्ट, खेदजनक, घृणास्पद अशा पद्धतीचं आहे. या गोष्टीचं मला फार वाईट वाटतंय. त्या जालंधरनाथांना त्या घोड्याच्या लिदीमधून कोणी बाहेर काढलं असेल किंवा नाही, मला माहिती नाही, आणि म्हणून मला फार दुःख होतंय. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस एका नाथपंथाचा केलेला अपमान, स्वतः आद्य नाथ ज्यांना म्हटलं जातं, मायंबा ज्यांना म्हटलं जातं, सगळ्या नाथांची आई आद्यनाथ, ते मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी श्रवण करतायत, कानाने ऐकू नये अशा प्रकारचा हा प्रसंग ज्यावेळेस मच्छिंद्रनाथांच्या कानावरती पडतो, त्यावेळेस मच्छिंद्रनाथ अत्यंत क्रोधित होत आहेत, अत्यंत त्यांना राग येतोय आणि ते म्हणतायत, चल आता आपल्याला त्या बंगाल देशामध्ये जायचंय, त्या हेलापट्टण नगरीमध्ये जायचंय, त्या गोपीचंद राज्याचं आता मला दर्शनच घ्यायचंय, एकदा त्याचा चेहरा मला नेमका पाहायचाय. नाथपंथ सोबत हे वर्तन, अपमानास्पद वागणूक. अरे नाथपंथांनी एवढ्या सगळ्या देवदेवतांना आपल्या कवेमध्ये घेतलं, आपल्या कचाट्यामध्ये घेतलं, आपल्या ताब्यामध्ये घेतलं. नाथपंथांना आजपर्यंत कोणी विरोध करू शकला नाही आणि त्या नाथपंथांसोबत अशा प्रकारचं वर्तन, अपमानास्पद वागणूक अजिबात आम्ही सहन करून घेणार नाही. अत्यंत राग आला मच्छिंद्रनाथांना आणि मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, मीननाथ झपाझप अशा पद्धतीने त्या हेलापट्टण नगरीच्या दिशेने आता निघालेले आहेत. नामी जाता प्रेमी गोरक्षु भेटत, जालंधर वृत्त कथी सारे. सर्व हे वृत्त त्या हेलापट्टण नगरीचं, जालंधरनाथांची ती कथा त्या मच्छिंद्रनाथांना सांगितलेली आणि मच्छिंद्रनाथांचा असा क्रोध अनावर झाला. हेलापट्टणसी येता मायनासती, भेटे स्वागतीसी जालंधरी. आणि अशा पद्धतीने ते
हेलापट्टण नगरीमध्ये आले. हेलापट्टणासी येता मैनासती बेटे स्वागतीसी जालंधरी. आणि हेलापट्टण नगरीमध्ये अगदी क्रोधपूर्ण अशा मनोभावाने मच्छिंद्रनाथ महाराज, मीननाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज यांच्या सोबत आलेले. आणि आल्याच्या नंतर ते विचारपूस करतायत, गोपीचंद राजाची हीच नगरी काय? म्हटलं हो, हीच नगरी. आणि ते राजवाड्या पुढे आलेले. राजवाड्या पुढे आल्याच्या नंतर जे काही द्वारपाल असतात त्यांना ते म्हणतायत, मला गोपीचंद राजाशी भेटण्याची मर्जी आहे. गोपीचंद राजाला मला भेटायचं आहे. गोपीचंद राजाला बोलवून आणा लवकर. द्वारपाल म्हणतो, अहो गोपीचंद राजे, गोपीचंद राजे तर किती दिवस झाले म्हणे त्यांनी नाथ दीक्षा घेतली, नाथ पंथाचे ते अनुयायी झाले. कानिफनाथांनी त्यांना प्रेरित केलं, जालंधरनाथांनी गुरुमंत्र दिला. आणि अशा पद्धतीने गोपीचंद राजे आता तर तीर्थ भ्रमंतीसाठी केव्हाच राज्य सोडून गेले. आणि त्यांना तुम्ही कसे भेटणार? आता या ठिकाणी मुक्तचंद नावाचा तो त्यांचा मुलगा राज्य करीत आहे. आणि मग हे ऐकून कुठे मच्छिंद्रनाथांचा जो राग आहे तर तो राग थोडासा मावळला. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात, ठीक आहे म्हणे, मी मैनावती राणी साहेबांना बोलून घेऊ शकतो. नाही, आणा बोलून त्यांना. द्वारपाल लगबगीने गेला. राजवाड्यामध्ये मैनावती त्या ठिकाणी बसलेली होती, गोपीचंदाची आई. आणि सांगितलं, कोणीतरी नाथपंथी साधू आलेले दिसत आहेत आपल्या द्वारावरती आणि त्यांनी तुम्हाला तातडीने भेटायचंय अशा प्रकारचं निवेदन केलं, विनंती केली. जसे जालिंदरनाथ महाराज दिसत होते ना, अगदी हुबेहूब तसेच दिसत आहेत. परंतु ते जालिंदरनाथ असावेत असं मला वाटत नाही. परंतु राणी साहेब ते द्वारावरती तुमची प्रतीक्षा करतायत, त्यांना भेटायचंय तुम्हाला. आणि असं म्हटल्याच्या नंतर मैनावतीला आनंद होतो. साधू संत इथे घरातोची दिवाळी दसरा असं आपल्याकडे म्हटलं जातं. आणि म्हणून जे भाग्यशाली असतात, जे देवभक्त असतात, त्यांना साधू आला का आनंद होतो. परंतु काही काही करंट्या कपाळाचे असतात, देवभक्ती तर आवडतच नाही, परंतु साधू जर आले तर त्यांच्या कपाळावरती आठ्या पडल्याशिवाय राहत नाही. ज्याने दुश्मन आले जसे आपले असं वाटतंय काही काही जणांना. हरिभक्त आल्याच्या नंतर मैनावती राणी होती, भाग्य होते तिचं, संतांची भेट तिला वारंवार घडत होती. जालंधरनाथांकडे गुरुमंत्र प्राप्त झाला, नाथपंथाची दीक्षा मुलाला मिळाली, अजून काय पाहिजे महाराज. आणि अशा प्रकारची ती मैनावती राणी लगबगीने तातडीने त्या राजवाड्याच्या महाद्वारामध्ये जाऊन पोहोचली. आणि समोर पाहताय तर 3 नाथपंथी, मीननाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज आणि त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागताची जय्यत अशा प्रकारची तयारी त्या मैनावतीने केली. आदर सन्मान पूर्वक त्यांना आपल्या राजमहालामध्ये आणलं. सिंहासनावरती बसवलेले, पंचोपचार पूजा त्यांच्या चरणांची केलेली आहे. आणि चरणतीर्थ तिने सेवन केलेलं आहे. अतिशय आतिथ्य, अतिशय सन्मानपूर्वक अशा प्रकारचं सर्व काही नियोजन त्या जालंधरनं आपलं मच्छिंद्रनाथ महाराजांचं सेवेचं तिने केलेलं आहे. फार सेवा केली. मच्छिंद्रनाथ महाराज आनंदित झाले. मच्छिंद्रनाथ महाराज आनंदित झाले. भोजन वगैरे झालं आणि वार्तालाप ते करतायत मैनावतीशी. म्हटले, मैनावती धन्य झालीस तू माय, खरंच धन्य झालीस. नाथपंथाची दीक्षा तू तर घेतलीस, परंतु तुझा मुलगा गोपीचंद अनुयायी झाला, मला फार आनंद वाटला. परंतु इथं येण्याचं माझं प्रयोजन असं होतं मैनावती, मी एवढा साधा सुद्धा आणि एवढ्या शांत स्वभावाने इथे येणार नव्हतो. म्हटलं, झालं काय महाराज, कशामुळे, काय घडलं होतं? या गोरक्षनाथांनी तुझ्या मुलाची करामत मला सांगितली बघ. मला अत्यंत राग आला. नाथपंथी आम्ही असे आहोत, देवादिकांना सुद्धा घाबरत नाहीत.
आमचा आदेश या ठिकाणी कोणी मोडू शकत नाही. असा माईचा लाल आजपर्यंत पैदा झाला नाही की नाथपंथाचा आदेश तो कोणी मोडू शकतो. देव सुद्धा नाही तर आम्ही कुणाला भीत नाहीत. आम्ही सगळ्या जगावरती अधिराज्य गाजवतो. ठीक आहे महाराज, खरंय तुमचं. परंतु तुझ्या मुलाने गोपीचंदाने जालंधरनाथ नावाचा माझा गुरुबंधू, मी ज्येष्ठ आहे आणि तो माझा धाकटा गुरुबंधू, मी उपरिचर वसूचा मुलगा, नाव मला सगळेजण मच्छिंद्रनाथ असे म्हणतात. आणि जालंधरनाथ आणि मच्छिंद्रनाथ आम्ही दोघं गुरुबंधूच. त्यांना सुद्धा दत्त महाराजांनी गुरु दीक्षा दिली आणि मला सुद्धा गुरु महाराज म्हणजे आमचे दत्त प्रभूच. आणि त्याच्यामुळे त्या जालंधरनाथाला तुझ्या मुलाने अशा पद्धतीने त्या घोड्याच्या लिदीमध्ये पुरून टाकलं, हे ऐकून मला अत्यंत दुःख झालं. आणि म्हणून नाथपंथावरती ही वेळ यावी, एवढी अपमानास्पद वागणूक द्यावी, अजिबात मला पटलं नाही. आणि म्हणून त्याला दंडित करण्यासाठी खरं म्हणजे मी ह्याला पट्टणला आलो होतो. परंतु या ठिकाणी अशी वार्ता ऐकली, त्याने तर नाथपंथाची दीक्षा घेतली. फार आनंद झाला माऊली, फार आनंद झाला. मैनावती, आनंद झाला. 42 कुळांचा तो उद्धार केलास. आणि तुझ्या या मुलाची, तुझ्या या संपूर्ण कुळाची कीर्ती ध्वजा जी आहे ती ब्रह्मांडामध्ये, आसमंतामध्ये अशी फडफडत राहील. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत तुझी कीर्ती राहील. मैनावतीला आशीर्वाद दिला. मैनावती आनंदित झाली. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी मैनावती राणी असेल, त्याचबरोबर तिच्या राजमहालातील दास दासी सेवकगण असतील, यांनी भरपूर अशी सेवा मच्छिंद्रनाथ महाराजांची केली बरं का. मीननाथ होते, गोरक्षनाथ होते, त्यांना सुद्धा आनंद झाला. अरे गोपीचंद नाथ पंथामध्ये आलाय. आणि अशा पद्धतीने त्यांना एवढा आनंद झाला. आणि मग पुढे नेमकं झालं काय, पुढील कथा काय. मच्छिंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज आणि मीननाथ महाराज त्या ठिकाणी किती दिवस राहिले, पुढं ते गेले काय, पुढे नेमकं अजून काय कथा घडली ते आपल्याला श्रवण करायची. परंतु पुढील भागामध्ये, तोपर्यंत पाहत रहा दत्तगुरुजी युट्यूब चॅनल अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त.